नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे की माणूस जिवंत असेपर्यंत आपल्याला त्याची काडी मात्र किंमत नसते, परंतु तोच व्यक्ती मृत पावल्यावर त्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी आपणच पुढे असतो. बरोबर ना? एअर इंडियाचं विमान क्रॅश झाल्यानंतर सध्या एकूणच परिस्थिती अशी दिसतीये. यामध्ये प्रथमतः पुढे येतात ते महत्वाचे आपले पत्रकार बांधव, हो, ज्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं संबोधलं जातं. तुम्ही बरोबर ऐकलं, त्यांना संबोधलं जातं लोकशाहीचा चौथा स्तंभ. त्यानंतर येतात देशभक्त कंपन्या, ॲस्ट्रॉलॉजर्स, न्यूमरोलॉजिस्ट आणि आपण सर्वसामान्य नागरिक. चला तर मग आज आपण बोलूयात एअर इंडिया क्रॅश आणि बरंच काही वर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या एअर इंडियाच्या आधीचाच एक ट्रेंडिंग विषय म्हणजे सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी, यावर सुद्धा मी एक पोरींचा स्वैराचार म्हणून व्हिडिओ बनवलेली आहे. ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे किंवा या व्हिडिओ नंतर ती जरूर लागेल. हे एअरप्लेन क्रॅश अगदी ध्यानीमनी नसताना झालेला आहे. अवघ्या काही सेकंदात झालेला आहे. त्यामुळं एअरपोर्ट अथॉरिटीला सुद्धा लवकर लक्षात आलं नाही, अग्निशामक दलाला सुद्धा लवकर लक्षात आलं नाही काय झालंय ते. परंतु लक्षात आलं ते पहिल्यांदा आपल्या चौथा स्तंभवाल्या पत्रकारांना. ते पत्रकार धावत पळत तिकडं सुटले आणि आमचाच तो बाईट, आमचंच ते पहिलं प्रक्षेपण या नादामध्ये नाही त्या गोष्टी दाखवू लागले. म्हणजे अगदी ती जळलेली प्रेत ते दाखवत होते की बाबा कशी प्रेत जळली, आता यातनं कोण ओळखायचं, कसं ओळखायचं. त्या लोकांना समजत नाही, जे वाचवणारे लोक आहेत, जे कार्य करणारे लोक आहेत, की आपण काय करावं. कारण प्रत्येकासाठी ही गोष्ट नवीन होती. ते त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतायत आणि ते सगळ्यांना घेऊन माईक विचारतात, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय. तोपर्यंत त्या लोकांना लक्षात आलं की ह्या सगळ्यांचे नातेवाईक हे एअरपोर्ट पाशी आहेत किंवा तिथं कुठंतरी आहेत जवळपास. तर हे तिथं जाऊन विचारतात, आता तुम्हाला काय वाटतंय, लंडनला कशाला चाललेले, काय करताय तुम्ही, लंडनला जाऊन हे काय करत होते, मग आता काय करणार तुम्ही, कसं काय करणार तुम्ही, मग कुणाकडे तुम्ही दाग म्हणणार, तुम्ही याच्यात नक्की चुकीचं कुणाला धरताय. अरे तुमचं चाललंय काय, थोडं तरी सामाजिक भान वगैरे काय आहे का नाही. प्रत्येक वेळी तुमची टीआरपीची स्पर्धा. म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं, मला ती दृश्य नाही दाखवायची, तुम्ही बघून वैतागला असाल. ती प्रेत आहेत तिथं आणि तुम्ही तिथं माईक घुसडायला लागलाय, ते नर्सला विचारायला लागलाय, तो माणूस घेऊन चालला वाटतं तुम्हाला. अरे काय वाटते त्या माणसांना, काय वाटत असेल, आम्ही ही माणसं चांगली माणसं बघायची का हे असे कोळशे घेऊन जायचं, त्या माणसांना सुद्धा बरं वाटत असेल का. परंतु तुम्हाला त्याचं काहीच नाही. मग किती मुलं गेली, मग तुम्हाला मुलं किती, मग एक गेला तर दुसरा आहे. अरे काय फालतूपणा लावलाय, अतिशय फालतू. हा चौथा स्तंभ म्हणजे चौथा स्तंभच आहे. अक्षरशः यांनी पत्रकारितेची वाट लावलेली आहे. हे काय करतात काय नाही ह्यांचं यांना कळत नाही आणि मानवी भावना वगैरे यांना काहीही नाही आहे. यांना फक्त टीआरपीची धडपड आहे, बाकी यांना काहीही सुचत नाही. झालं हे तास, 2 तास, 4 तास जवळपास यांनी सगळं दाखवलं. मग यांनी लगेच सगळ्या टेक्निकल एक्सपर्ट्सना बोलवलं, एव्हिएशन एक्सपर्ट्सना बोलवलं. प्रत्येक जण आपापलं आपल्या परीनं व्यवस्थित मांडत होता, परंतु हे त्यांचं म्हणणं खोडूनच टाकत होते. आणि मी आतापर्यंत खूप इंटरव्ह्यू बघितले, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की एव्हिएशन एक्सपर्ट्स म्हणत होते, मी जसं आता तुम्हाला बोललो की नक्की काय घडलं हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळं आपण एका मतावर राहणं चुकीचं आहे. परंतु ह्यांनी पायलटला दोषी करून टाकलं, एअरप्लेनवाल्याला दोषी, एअरलाईनला दोषी ठरवून टाकलं, आपल्या सिस्टीमलाच दोषी ठरवलं. अरे चाललंय काय, त्या एक्सपर्ट्सना बोलू सुद्धा देत नव्हते. मग फ्लॅग आडवीच का झाली, उभीच का झाली, अँगलच कुठला, मग हा अँगल चुकीचाच. अरे तुम्ही तुमच्या पत्रकारिता एक्सपर्ट आहात ना, मग तो एव्हिएशन एक्सपर्ट असेल त्याचं थोडं तरी ऐका. आणि ज्या एव्हिएशन एक्सपर्टचं जे मत नसेल तरी ते त्याच्या तोंडात घुसण्याचा प्रयत्न. म्हणजे पांडेजी म्हणतायत की ही मानवी चूकच असू शकते, यात पायलटच दोषी असू शकतो. तो म्हणतोय अहो मी कुठं असं बोललो, परंतु नाही, ते तुम्हीच बोलला. काय लावलंय तुम्ही राव. हे पत्रकार झाले, इकडे लोकांनी वेगळंच चालू केलंय की देशभक्त कंपनी म्हणून मृत्युमुखी पडलेल्या लोकांना यांनी पैसे दिले. हीच जर वैयक्तिक किंवा खाजगी कंपनी असती तर मृत्युमुखी पडलेल्या लोकांकडून सुद्धा पैसे वसूल केले असते. तर वैयक्तिक आणि खाजगी कंपनी म्हणजे कुठली, अदानी आणि अंबानी. तुम्हाला काय वाटलं, संपत्ती दान केली कोणाला, ट्रस्टला, म्हणून देशभक्ती कंपनी झाली. ट्रस्ट कोणाचं, ट्रस्ट यांचेच सगळे फॅमिली मेंबर त्याच्यावर डायरेक्टर असतात. आणि ट्रस्टला दान केली म्हणजे गरिबात वाटली आहे
असं काही नाहीये. ट्रस्ट हे बेनिफिटसाठी केलेले असतात, टॅक्स बेनिफिटसाठी केलेले असतात. काही काही उद्योगपती असे आहेत की जे घटस्फोट घेतात, त्यातून टॅक्स बेनिफिट मिळतात, परत ट्रस्ट स्थापन करतात. आणि देशभक्ती देशभक्ती म्हणून आम्ही 2 रुपयाचं किलोचं मीठ 30 रुपये किलोनं घेतोयच ना. आणि देशभक्ती एवढीच आहे ना, तर या खाजगी कंपन्या जिथं लोकांना, मुलांना 5 ते 6 लाख रुपये पॅकेज देत आहेत, तेच तुम्ही देशभक्ती देशभक्ती म्हणून 2-2.5 लाख रुपयामध्ये राबवून घेतात. त्यामुळं लोकांनी हे लक्षात घ्यावं, देशभक्त कंपनी, खाजगी कंपनी, वैयक्तिक कंपनी असं काही नसतं. बघायला गेलं तर सगळ्याच कंपन्या सामाजिक भान ठेवून वागत असतात, इतर वेळी त्या वैयक्तिक भान ठेवूनच वागत असतात. त्यामुळं हा फालतू वाद निर्माण करू नका. वाटलं होतं पत्रकारांनंतर राजकारणी सुद्धा उड्या मारतील, परंतु अगदी मोजक्याच राजकारण्यांनी यामध्ये टाळूवरचं लोणी खाण्यासाठी उड्या मारल्या. काही लोकांनी म्हणजे अगदी चालू केलं की पंतप्रधानांनी भेटच का दिली, असेच का फोटो काढले, तसेच का फोटो काढले. परंतु यावेळी मला थोडं चांगलं वाटलं की या घटनेमध्ये जास्त राजकारण झालेलं नाहीये. परंतु यापुढं या राजकारण्यांना नेहमीच भविष्य सांगणारे येतात, ते म्हणजे ऍस्ट्रॉलॉजर अँड न्यूमरोलॉजिस्ट. हो, ऍस्ट्रॉलॉजर्स आणि न्यूमरोलॉजिस्ट एक एक करून या घटनेनंतर जागे झाले. एक तर मी ही घटना घडली आणि त्यामध्ये असं कळालं की एक माणूस वाचलेला आहे, ज्याचा सीट नंबर आहे 11A, 11A. लगेच न्यूमरोलॉजिस्टने चालू केलं, 1 divided by 1 is 1 plus A. 1 into 1 is 1, A. Then 1 plus 1 is 2, is a good sign, 2A. हा नंबर होता, त्यामुळं तो माणूस वाचला. अरे बाकीच्यांनी काय घोडं मारलेलं, मग 22A वाल्यानं काय घोडं मारलेलं, 33A वाल्यानं काय घोडं मारलेलं, काय लावलंय तुम्ही? आणि तुम्हाला सांगतो, जी न्यूमरॉलॉजी सांख्यिकी शास्त्र, संख्याशास्त्र वगैरे म्हणतात ह्याला, जी आपल्या इंग्रज कालगणनेनुसार आहे, पाश्चात्य कालगणनेनुसार आहे. म्हणजे काय, ही कालगणना कुठली आहे? 2025 वर्ष आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म जेव्हा झाला तेव्हापासून ही कालगणना आहे. या कालगणनेमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे हे महिने येतात. त्यामधले काही दिवस येतात, 365 दिवस येतात. याला कुठलाही अधिकार नाही, म्हणजे अर्थ नाहीये. 31 जानेवारीच का, 28 फेब्रुवारीच का, 30 एप्रिलच का, याला कुठलाही बेस नाहीये. त्यामुळं ही न्यूमरोलॉजी आहे ही पूर्णपणे चुकीची आहे, हे लक्षात घ्या. जी आपली भारतीय संस्कृतीची कालगणना आहे ती योग्य आहे. याच्यात दिवस, रात्र, अमावस्या, पौर्णिमा, महिना आणि वर्षाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते बरोबर निघतं. या प्रमाणाची जी न्यूमरोलॉजी आहे ती योग्य आहे. परंतु पाश्चात्य कालगणनेनुसार जी न्यूमरोलॉजी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. कारण जानेवारी महिन्यात 31च दिवस का आणि ह्याच्यात 28च दिवस का फेब्रुवारीत, हे कोणीही सिद्ध करू शकलेलं नाहीये. आणि तुम्हीच म्हणताना की सगळ्या गोष्टी सायन्स आधारित पाहिजेत, तर हो, हे सायन्स आधारित पाहिजे, तर या तुमच्या पाश्चात्य न्यूमरोलॉजीला अर्थ आहे. या न्यूमरोलॉजिस्टचे या बरोबरचे येतात ते ऍस्ट्रॉलॉजर्स. ऍस्ट्रॉलॉजर्सनी लगेच सांगायला चालू केलं की म्हणजे जर आजचा दिवस बघायला गेला तर राहू तिथं होता आणि केतू तिथं होता, असं होतं तसं होतं. माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. ज्योतिषशास्त्र हे खरंच आहे. ज्योतिष कसं असतं, तुम्ही जाऊन जर बघणार असाल, तुम्हाला जर बघायचं असेल तर ते ज्योतिष तुम्हाला सांगू शकतात किंवा सांगतात. ज्योतिषी पण सगळीकडे ओपनली गोष्ट सांगायला जात नाही आणि ज्या ओपनली गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यावर आपण व्यवस्थित कधी लक्ष पण देत नाहीत. आता हे जे काही 242 व्यक्ती असतील त्यांनी पण कधी तर कोणाकडे दाखवली असेल, त्यांना कधी तर कोणतर भविष्य सांगितलं असेल, ते वैयक्तिक पातळीवर असेल, चांगलं वाईट जे काय असेल ते, त्यात एखाद्यानं वाईट पण सांगितलं असेल, चांगलं पण सांगितलं असेल, ती गोष्ट आता त्या व्यक्तींबरोबर निघून गेली. परंतु आता ही लोक गेलेली आहेत, आता काही बोलण्यात अर्थ नाहीये. परंतु तुम्हाला त्याच्यावर त्याची पोळी का भाजायची आहे की एअर इंडियानं लोगो चेंज केला म्हणून असं झालेलं आहे, त्यानंतर 2025 साल आहे, त्यानंतर राहूचं पंचम स्थानात गेला, अष्टम स्थानात गेला, असं झालं तसं झालं.
अरे कशाला, झाले आता ते गेल्या व्यक्ती, आपण काही करू शकत नाहीये. आणि त्या व्यक्तींचे डेटा घेऊन तुम्हाला पुढे भविष्य सांगण्यासाठी काहीही अर्थ नाही. आता ह्यापेक्षा सगळ्यात डेंजर आपले सामान्य माणूस, आपण सगळे सामान्य माणूस. लोकांनी लगेच चालू केलं, म्हणजे 241 व्यक्ती म्हणजे सगळ्यांचं काहीतरी पाप असेलच, म्हणून ते सगळे व्यक्ती किंवा योग असेलच त्यांचा एकत्र जाण्याचा, म्हणून त्या व्यक्ती सगळ्या एकत्र गेलेल्या आहेत. अरे बापरे, तो माणूस तर वाचला म्हणजे किती नशीबवान आहे, कसला आहे तो, सुदैवानं वाचला, देव बलवत्तर, देवानं त्याला वाचवला, असं झालं, देवाचे त्यांना आभार मानायला पाहिजेत. ती एक मुलगी जी होती तिचं 10 मिनिटांना फ्लाईट लेट झालं, म्हणून देवानं तिचे आभार मानायला पाहिजे, देवानं तिला हे करायला पाहिजे, देवाचे तिनं असं करायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्यातून निघून गेले ते निघून गेलेले आहेत, परंतु जी व्यक्ती जी आहे ना वाचली, तिनं आपला मृत्यू समोर बघितलेला आहे. मृत्यू समोर बघितलेला आहे की मृत्यू येतो कसा, मृत्यू म्हणजे काय हे त्यांना अनुभवलेलं. आपल्याला माहित पण नाही आपला कधी मृत्यू येईल काय येईल, परंतु त्यांना अनुभवलेला आहे की मृत्यू कसा असतो. ते आयुष्यभर त्या माणसाला कायम हे असणार आहे की मृत्यू कसा असणार आणि आपला कसा येईल याची त्याला चिंता कायम सतावत असणार आहे. आणि तुम्ही जे म्हणता ना की देवानं त्याला वाचवलं, उलट देवानं, मी म्हणतो, ही शिक्षा आहे सगळ्यात मोठी, की तिथं दारापर्यंत नेलं, दाखवलं तुला, आणि बाबा बघ, आयुष्यभर तुला हे आता भोगायचं आहे, आयुष्यभर तुला हे बघायचं आहे की आपला मृत्यू कसा येईल काय येईल ते. ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था ती जी मुलगी होती, तिचं 10 मिनिटानं फ्लाईट चुकलं, तिचे आयुष्यभर राहणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही लगेच म्हणता की काही जणांनी चालू केलं, 10 मिनिटानं फ्लाईट चुकली, त्यावेळी तिला वाटत असेल की माझी फ्लाईट चुकली, खूप चुकीचं झालं, देवानं माझ्यावर अन्याय केला, परंतु देवानं तिच्यासाठी चांगलं केलं हे तुम्हाला वाटत असेल. परंतु मानवी भावनांचा जर विचार केला तर असं कधीच शक्य नाही. त्या मुलीला आयुष्यभर वाटत राहणार की मी आता काही एखादं कार्य करायचंय, मी आता करू का नको, करू का नको, काय करायचं, जर काही चुकीचं घडलं तर, जर काही बरोबर घडलं तर, देव काय, देवाची काही इच्छा असेल तर, हे काय असेल तर, ते काय असेल तर. आणि तिनं मरण समोर बघितलेलं पण नाही, परंतु मरणाची कल्पना किंवा मरणासमोर तिनं मरण पाहिलेलं आहे. म्हणजे त्यानं प्रत्यक्षात तिथं बघितलं, परंतु तिनं ते इमॅजिनेशन मध्ये अनुभवलेलं आहे, आणि हे कायम आयुष्यभर डोक्यात राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी देव घालू नका, असं माझं एक म्हणणं आहे. कारण यातून देवबळाव बनतो, श्रद्धा अंधश्रद्धा या वाढत राहतात. ह्या अशा घटनेकडं आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण बघावं. एक सजग नागरिक म्हणून आपण यात राहावं, परंतु ते आपल्याकडून होत नाहीये. आपण खूपच भावनिक होतो आणि भावनेच्या भरात काहीही बोलतो, काहीही करतो. त्यामुळे तुम्ही सजग नागरिक असाल तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.